काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। धारावीचा पुढचा आमदार नेमका कोण असणार आहे याबद्दल आता बऱ्याचशा चर्चा जडू लागलेल्या आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। आज संजय राऊत यांच्याकडे पण धारावीचे बरेचसे कार्यकर्ते गेले, बाबूराव माने सुद्धा त्या ठिकाणी होते आणि मागणी होते की आता शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी। आपली भूमिका नेमकी काय, आपण तिथून आमदार राहिलेले? बिल्कुल कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असतं ते बिल्कुल सत्य आहे, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की पक्षाला तिकीट मिळाली पाहिजे। चुकीचं काय, आमच्याकडे सुद्धा पुष्कळ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ती जी सीट आहे कुठल्या मग इतर सीट जिल्ह्यामधल्या आहे, जसं तर आपण ह्या ठिकाणी आहोत कुर्ला सीट, आमचे कार्यकर्ते सगळे इथे आले, तुम्ही बघताय सगळ्या ठिकाणी दिंडोशीचे कार्यकर्ते काही या ठिकाणी आले। कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं, पण शेवटी जेव्हा आपण आघाडी म्हणून लढत असतो त्यावेळेला आपण हा बघितलं पाहिजे की आघाडीचा काही धर्म असतो, आघाडीमध्ये काम करताना एकमेकाला समजून घ्यायचं असतं आणि विनिबिलिटी हा क्रायटेरिया आपला असला पाहिजे। त्यामुळे मी सातत्याने एक गोष्ट सांगते की प्रत्येक कार्यकर्ता जो झेंडा पकडतो त्याला वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे, त्यात गैर नाही, पण तिकीट कोणाला एकाला मिळणार? तसंच आघाडीमध्ये तिकीट जे आहे ते कोणत्या तरी आघाडीमधल्या एका पक्षाला मिळणार। आणि मला सांगायला पाहिजे की 2 दिवसापूर्वी म्हणजे मागे मी आणि अनिल देसाई स्वतः एकत्र होतो आणि अनिल देसाई साहेब आमच्या दोघांची चर्चा झाली आणि याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची अशी चर्चा झाली नाही। आम्ही सगळेजण एक दिलाने एक मनाने आणि हा प्रयत्न करतोय की ह्या मुंबईमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कसे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार बनते। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एकत्रपणे लढण्याचा आमचा प्रयत्न आहे। असे खूप लोक पसरवण्याचं काम करतात, कारण प्रत्येकाला माहिती झालं की आता आघाडीचं सरकार या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येते, त्यामुळे खूप लोक गॉसिप करण्याचा प्रयत्न करतात। पण आपल्या गॉसिपमध्ये आपण किती बोललं पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे हे प्रत्येकाला कळतं आणि ते आम्हाला तर नक्कीच कळतं। त्यामुळे मी एवढ्या गोष्ट सांगू शकते की माझ्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये आणि शरदचंद्र पवार यांची NCP असेल, समाजवादी असेल किंवा इंडिया आघाडीचे सगळे पक्ष असेल, काल सुद्धा आमची एक बैठक झाली, आमच्यामध्ये एक वाक्यता होती, एकमेकाच्या मदतीने काम केलं, म्हणूनच आम्ही मुंबईमध्ये जवळपास 5 खासदार 6 पैकी निवडून आणू शकलो। एक आमचा खासदार 48 मतांनी जो 45 मतांनी पडला, तुम्हालाही माहिती आहे कसा, तो पोस्टल मतामधून पडला, पण जनसामान्यांनी आम्हाला मतदान केलं, कारण आमची एकता, आमचं जे काम करण्याची पद्धत आहे ते बघून केलं। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हे किती जरी कोणी गॉसिप पसरवत असलं तरी आम्ही सगळे एक आहोत आणि येणारं इलेक्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेची आमच्याकडून अपेक्षा आहे, महाराष्ट्रातील जनतेला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि त्या अपेक्षेची जाणीव आम्हाला पूर्णपणे आणि आम्ही आमची जबाबदारी समजतो। त्यामुळे जसं मी सांगितलं की मी देसाई साहेब एकत्र होतो, अशा तऱ्हेची कुठलीही चर्चा झाली नाही। आम्हाला प्रत्येकाला माहिती की आम्हाला कुठली सीट लढायची आणि त्या ठिकाणी आमची चर्चा अजून सुरू आहे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही धारावीच्या किंग राहिलेल्या आहात, तुमचे बाबा सुद्धा धारावी म्हणजे त्यांच्याशी जोडून नाव पाहिलं जातं, त्यामुळे तुम्ही आता किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहात आणि लोकसभेच्या खासदार असल्यामुळे सगळे आमदार निवडून आणायची पण तुमच्यावर जबाबदारी आहे। कसं पाहता या सगळ्या जबाबदारीकडे? नाही, असं आहे की मी खरं तर ह्या शब्दाला ऑब्जेक्शन घेईन किंग, कारण मला असं नेहमीच वाटतं की आपण लोकप्रतिनिधी जे असतो ते माझ्या वडिलांनी मला शिकवले की आपण जनतेचे सेवक असतो आणि सेवकाने सेवकाचं काम करायचं असतं। त्यामुळे स्वतःला मी कधी किंग समजत नाही, मी नेहमी सेविक समजते आणि मी नेहमी सांगते की माझ्यासाठी धारावी जो आहे हा माझा परिवार आहे। राजकारण सोडून द्या, धारावीचं प्रत्येक कुटुंब हे माझं कुटुंब आहे, कारण वर्षा गायकवाड जेव्हा राजकारणामध्ये आली त्यावेळेला वर्षा गायकवाडचं वय काय होतं, वर्षा गायकवाडला लोकांनी निवडून दिलं, 1 वेळा नाही 4 वेळा लोकांनी निवडून दिलं, प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून विविध पक्षातून लोक उभे राहिले, खूप प्रयत्न झाले त्या ठिकाणी, पण जनता आमच्या पाठीशी राहिली, जनतेने मला आशीर्वाद दिला। मी नेहमी सांगते की मी मुंबईचे अध्यक्ष आहे, मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होते, आता मी लोकसभेमध्ये सांसद म्हणून जात आहे, पण वर्षा गायकवाडला दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल आणि मुंबईमध्ये ओळख कोणी निर्माण करून दिली? वर्षा गायकवाडला चेहरा कोणी दिला? तो माझ्या धारावीकरांनी दिलेला आहे आणि त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत। त्यामुळे आम्ही धारावी आणि गायकवाड कुटुंब हे एक कुटुंब आहे आणि धारावीकरांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत। म्हणूनच ज्यावेळी लढण्याची वेळ येते, धारावीतल्या माणसाला धारावीत घर मिळालं पाहिजे, त्याच सेक्टरमध्ये पाहिजे, ह्यासाठी लढाईमध्ये मी पूर्ण, कारण मला माहिती आहे की पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे, अडाण्यांचा मनसुबा काय आणि बाकीच्यांना त्याच्यामध्ये असं आहे की जमीन पाहिजे, आम्हाला आमची लोकं पाहिजेत आणि आमच्या लोकांना विस्थापित देता नाही कामा, त्यासाठी आम्ही लढाई लढण्याचं काम करतो। त्यामुळे धारावी आणि आमचं नातं वेगळं आहे, त्यामुळे आम्ही धारावीमध्ये आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हणून आहोत, कुठेही किंग नाही, आम्ही आमचे सदस्य म्हणून आहोत। धारावीची जनता मला बोलली वर्षा गायकवाड रस्त्यावर बसला, तर मी रस्त्यावर बसायला पण तयार असते, सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर आहे, कारण जे पण मी आज जो पण काही वर्षा गायकवाड आहे ते माझ्या कुटुंबामुळे धारावीमुळे। आता फडणवीस म्हणतायत की जर जसं नियमावलीमध्ये दिलं तसं जर धारावीचा विकास झाला नाही तर अडाणींबद्दल देखील विचार केला जाईल, या विधानाकडे कसं पाहता फडणवीस? नाही, मला असं वाटतं की तुम्हीच उपमुख्यमंत्री महोदय हाऊसिंग डिपार्टमेंटचं जेव्हा चार्ज सोडला त्याच्या आदल्या रात्री हे जे GR निघाला हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निघाला, जो अडाणीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं, तर सर्वप्रथम तुम्ही त्या विषयावरती बोला। एवढे निर्णय झाले, तुम्ही मुख गिळून गप्प का बसलेले आहात, हा माझा त्यांना प्रश्न आहे। आता असं आहे की अदानीने केले नाही, तर असं आहे की अदानीने आतापर्यंत काय केलं?
म्हणजे अदानींसाठी मी सातत्याने सांगते की किती फायदे दिले जातात. म्हणजे काल परवा मला एकाने प्रश्न विचारला की अरे किती मोठी रिस्क. अरे रिस्क त्यांना तर असं केलं की सगळ्या टॅक्सेसमधून एक्झम्पशन केलेलं आहे. त्यांना जर हा प्रोजेक्ट नाही जमला तर सरकारने हा प्रोजेक्टचे पैसे त्यांना दिलेचे आहेत. हे पहिल्यांदा मी बघते. त्यामुळे असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना जे वाटतं ना, मी मगाशीच बोलले की काही लोकांना धारावी ही जमीन आहे, आमच्यासाठी ते आमचं घर आहे, आमच्यासाठी तो आमचा परिवार आहे आणि आमच्या परिवाराला आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. जर तुम्हाला धारावीतल्या लोकांना धारावीत घर घ्यायचं तर मग एवढ्या जमिनी कशा घेत चाललेत. हां, एक मोठा भ्रष्टाचार आहे लँड माफिया. मी तर सांगितलंच की मोठा लँडचं जे मला वाटतं पूर्ण जगामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. एक DC रूल एका विकासकांसाठी, मुंबईमधल्या सर्व विकासांसाठी, आणि एक DC रूल फक्त अडाणीसाठी, म्हणजे अडाणी DC रूल. एवढं तुम्ही करताय आणि तुम्ही असं म्हणताय की असं व्हायला तसं झालं. तर माझं म्हणणं आहे की डोंट वरी, आमचं सरकार येते. आमचं सरकार आल्यानंतर पहिलं जर आम्हाला काय करायची गोष्ट झाली तर पहिलं हे टेंडरच्या कंडिशन तुम्ही बदलल्या, तुमच्याच काळात तुम्ही कंडिशन बदलल्या, ह्या कंडिशन ज्या तुम्ही बदलल्या आणि हे कॉन्ट्रॅक्ट, हे टेंडर यांनाच मिळावं यासाठी प्रयत्न केला, ते आम्ही हाणून पाडू. एक शेवटचा प्रश्न आहे ताई, अजितदादा म्हणतायत की मुख्यमंत्री पद जे आहे ते फिरतं असलं पाहिजे आणि प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे. या त्यांच्या विधानाकडे नेमकं कसं पाहता? अजित दादांच्या तुम्ही परवा त्यांची त्या इंग्लंडमध्ये मी पण होते, त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकत होते. त्यांनी सांगितलं की 5 वेळा मी उपमुख्यमंत्री महोदय राहिलेलो आहे, मला पण मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यांनी त्या ठिकाणी हे पण सांगितलं की एकदा संधी पण आली होती, पण त्यावेळी आमच्या पक्षाने तो निर्णय घेतला नाही. तो त्यांच्या महायुतीमधला प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की यावेळी किती जरी प्रयत्न केले तरी तुमचं काही सरकार येणार नाही. तुमची स्वप्नच राहतील. त्यांनी पुढे जाऊन हे पण सांगितलं की कोणाशी मैत्री आणि कोणाशी शत्रुत्व राजकारणामध्ये कधीच नसतं. मी अपेक्षा करते की त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा पण असू शकतो, पण मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की राजकारणामध्ये जेवढा आमचा अनुभव आहे की आमचे वडील नेहमी सांगायचे, ज्याची नियत चांगली त्याची नियती चांगली. त्यामुळे चांगली विचारसरणी करणाऱ्या माणसाची नीती चांगली असते. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुमच्या पक्षामध्ये आता तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमच्याच मंत्रिमंडळात लोकांना मांडीला होता नोकार येते, त्याचं आम्ही काय करायचं. तर आपण पाहतो या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी टोला लगावलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना. कॅमेरा पर्सन मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.